गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता, पेपर, प्रिंट मीडिया खूप अनुभवला आहे. 25 वर्षात किती बदलला आणि किती ठीक राहिला याच्यासाठी किमान 1-2 तास लागले. पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रभाव पत्रकारिता अजूनही आहे. पहिले पत्रकार जे बातमी पाठवायची ते तथ्यप्रशी आणि त्याचा एक स्थान होतं. आता बदल एवढा झाला तर पहिले संपादक पत्रकार याच्या हाती तो पेपर होता. आता ते कोणाच्या हाती गेले हाच पता लागला. म्हणजे मुळात कोणा हा मीडिया चालवावा, किती चालवावा, कसा चालवावा, कोणासाठी चालवावा हा मुळात संशोधनाचा विषय झाला. आणि मग आता ती कटपुटली म्हणून राहू नये. जेव्हा कटपुटली होऊन जातं त्या दिवशी म्हटलं होतं का न्यायालयावर विश्वास ठेवावा का नाही, अशा बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होते. 15-20 वर्षाच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर काही यंत्रणा जिथं मान झुकाची माणसं ते झुकाव का तानाशाहीनं तिथून उघडा वार करावा अशा प्रकारची अवस्था आहे. मिलिटरी मधल्या 2-3 घटना जेव्हा आम्ही पाहिल्या, कानावर आल्या, तेव्हा फक्त झालं माणूस. सीमेवरच्या काही गोष्टी काही मोठ्या अधिकाऱ्यानं केलेल्या घटना जर पाहिल्या तर माणूस भिन्न होतो. प्रचंड विश्वासार्हता. एखादी बातमी जुन्यांना जेव्हा छापून यायची तेव्हा त्याच्यावर कथा व्हायचा. कधी आग लागायची नाही तर कधी आग बुजवायची एवढी ताकद त्या बातमीमध्ये राहायची. आता आपण पाहिलं का तो जो प्रभाव आहे तो सगळ्याच यंत्रणेमध्ये, लोकप्रतिनिधी असेल, न्यायालय असेल, पत्रकारितामध्ये असेल, तर इलेक्ट्रॉनिकमध्ये तर ब्रेकिंगच पाहिजे. घर बांधल्याचं ब्रेकिंग होत नाही, घर जाळण्याचं होते. एखाद्या चांगल्या संस्थेनं एखाद्या गरीब माणसाचं घर बांधलं ते ब्रेकिंग कधीच मी पाहिजे. पण घर जाळलं याचं ब्रेकिंग मात्र 10-10 मिनिट में आता. किसने जलाया, कैसा जलाया, किसका जलाया, क्यों जलाया. म्हणजे दिवसभर पाहिलं तर असं वाटतं आपलं घर आपण पेटून द्यावं की काय, अशी अवस्था. आणि मग अशा या विचित्र अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही काहीतरी स्थिर, मला माहित आहे 100% स्थिरता याच्यात राहू शकत नाही, व्यवस्थाही नाही, पण काहीतरी आम्ही त्याच्यातला जो काही त्या व्यवस्थेमधला सामान्य माणूस आणि इथला आपला भारत देश राष्ट्र, त्या राष्ट्राची हानी कुठे होणार नाही. माझ्या बाजूच्या माणसाचं मन जरी दुखलं तर त्याचे परिणाम माझ्या देशावर पडतं असा काही विचार करून जर आम्ही त्याच्याकडे पाहायला लागलो तर त्याचे परिणाम चांगले निश्चितच आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा याच्यामध्ये आपल्या सर्वांची मोठी कसरत आहे. आणि ती कसरत मध्ये तुम्हाला आम्हाला कशा पद्धतीनं समोर जावं लागतं ते आम्हाला माहित आहे. पत्रकारितामध्ये पहिले आम्हाला फोन यायचे, आता पॅकेज जर दिलं नाही तर बातम्या लागल नाही म्हणून. आणि पॅकेज दिलं नाही तर मग खरोखरच बातम्या नाही लागत. पहिले मला माहित आहे, मी जेव्हा पहिली लोकसभा हरलो तेव्हा कुलकर्णीने एक बातमी लिहिली होती, असंख्य कार्यकर्ते लढायला लागले आणि 8 दिवस घरी चालले. ती बातमी अजूनही आमच्या त्या लोकमतच्या मागच्या पेजवर होतं. छानशी बातमी, खूप चांगलं लिहिलं. पेपर मधल्या बऱ्याच बातम्या म्हणजे आम्ही जे काही घडलं असेल
त्या पत्रकाराच्या लेखणीमुळे आम्ही घडलो. लेखणीमुळे काय एखाद्या गोष्टीचा कसा चांगला परिणाम होतो, त्याला काय ताकद आहे. कधी कधी एखादा कार्यक्रम आम्ही घेतला तर तो कार्यक्रम खरोखरच प्रभावशाली होता का, आणि तिसरं नेत्र आहे, आणि तिसरं नेत्र जेव्हा त्याच्यावर चांगलं छापलं तर वाटत नाही इसमें जान, इसमें ताकद, आणि त्याला प्रचंड ताकद देण्याचं काम म्हणजे अमृतच आहे. लेखणी म्हणजे अमृतच आहे. आणि ते प्रचंड ताकद भेटायची. त्यावेळेस आम्ही पाहायचं काय एखादी बातमी आली का आम्ही कार्यकर्ते बसून थांबायचो, अरे यार आपलं नाव आलं, आपली बातमी आली आणि पहिल्या पेजवर आली. एक रक्तदान शिबिर आम्ही घेतलं आणि त्याची बातमी एवढी मोठी झाली का आम्ही रक्तदानाच्या चळवळीत वाहून गेलो. राज्यात सगळ्यात कमी संघटना, लहान संघटना असताना सुद्धा सगळ्यात जास्त रक्तदान करणारी संघटना प्रहार म्हणून समोर आली. 4 बक्षिसं आम्हाला घेतला. बातमीचा फरक म्हणजे तुम्हाला आम्हाला जरी वाटत नसेल का आमच्यामुळं काय बदल झाला, तर मी सांगतोय बच्चू कडू जो काही रुग्णसेवेमध्ये आणि रक्तदानामध्ये आम्ही जे काही राज्यामध्ये मोठी चळवळ उभी करू शकलो किंवा जे काही काम करू शकलो त्याचं कारण आहे पत्रकारिता. आणि म्हणून तुम्ही हा सगळा विचार करत असताना कार्यकर्ता घडवण्याचं काम, एखादी गुंडेशाही थांबवण्याचं काम, एखादा धर्माधर्मात जाती जातीतलं तेळ थांबवण्याचं काम एका लेखणीतून प्रचंड ताकदीनं होऊ शकतं. आणि हे काम आपण निश्चितच काय 75% बयकलं असेल ते बैकू द्या, पण 25% जरी स्थिर ठेवलं तर तो लहानसा दिवा निश्चितच एक वेगळी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तो द्यावं देणं आपण देत राहावं अशी अपेक्षा करतो. आणि अजूनही 2-3 कार्यक्रम आहे. बरेचदा लोक विसरलेच आहे का मी आमदार आहे का नाही आहे, मला बरोबर करतो. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये मला वाटलं कार्यक्रम कमी आहे, बोलावणार नाही लोक. कारण 20 वर्षानंतर मी हे पाहतोय सगळं सातत्यानं या सगळ्या याच्यामध्ये राहत असताना हा एक असा प्रसंग मला एक नवीन काहीतरी विचार देत आहे, नवीन दिशा देत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे छत्रपतीनं 23 किल्ले दिल्यानंतर ज्या ताकदीनं स्वराज्य निर्माण केलं आणि राज्याभिषेक करून घेतला, हा निश्चितच त्या 10 गेलेल्या किल्ल्याची नक्कीच स्मरण करून आम्ही पुन्हा त्याच ताकदीनं लोकसेवेसाठी उतरू अशा प्रकारे पत्रकार सेवा सर्वोत्तम आहे. सेवा सर्व काही आहे. ते जात पात धर्म पंथ न पाहता जो जो दुःखी आहे, जो जो संकटात आहे, तिथे इथं प्रामाणिकपणे रंग आणि झेंडा आणि झेंड्याचा रंग पाहून नाही तर दुःख पाहून धावण्याचं काम निश्चितच आम्ही करू. आपल्या सर्वांनी मला इथं बोलावलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आभार. मला अधिक ठिकाणी 2-3 ठिकाणी जावं लागतं, कारण लग्न म्हटलं म्हणजे फार महत्वाचे असतात. आणि तो मोठ्या ताकदीनं सांगत असते का भाई मेरा घरी आ रहा है, ते जाणं महत्वाचं आहे. या मग आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जाण्याची सुद्धा परवानगी मागतोय. ते तुम्ही माझी बातमी टाकणार म्हणून नाही, तुमच्याबद्दल असणारा आदर म्हणून सांगतोय. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करें. सज्जनों, आज जो भेंट किया वो फूलों में प्यार है और जग में नहीं इससे बढ़कर और कोई उपहार है. जग में नहीं और इससे बढ़कर कोई उपहार है, क्योंकि ये वही फूल है अगर श्रद्धा से चढ़ा दे तो भगवान भी फेंके हुए फूल अक्सर श्रद्धा से ग्रहण कर लेते हैं. इसलिए हमारी तुच्छ सा स्नेह है जो आपने स्वीकार किया. बहुत बहुत धन्यवाद. मैं संजय अग्रवाल, अध्यक्ष अचलपुर तालुका मराठी पत्रकार संघ. सबसे पहले मैं पत्रकार दिन के उपलक्ष्य में
आप सबको पत्रकार दिन की हार्दिक बधाई देता हूँ तथा आचार्य भाट शास्त्री जांभेकर इनके जन्मदिन के उपलक्ष्य में आज ये जो पत्रकार दिन का छोटा सा एक प्रोग्राम रखा गया है, इस प्रोग्राम में मैं आप सभी संगठनों के सभी सदस्य मेंबर का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। राठौर इनका स्वागत करें, इनका सम्मान करें। हमारे भी माननीय श्री हमारे बड़े भाई भगवाधारी श्री सूर्यकांत जी त्रिपाठी उपस्थित हैं। मैं निवेदन करता हूं मन से, बहुत मेहनत परिश्रम करते हैं। सज्जनों, और मैं हमारे संस्था के अध्यक्ष माननीय संजय जी अग्रवाल, इनसे निवेदन करता हूं हमारे उप विभागीय अधिकारी साहब बलवंत जी अरखराव साहब का पुष्प देकर स्वागत करें। ठीक उसी तरह हमारे बीच उपस्थित माननीय तहसीलदार साहब संजय जी गरकल जी का हमारे संस्था के सचिव स्वागत करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूँ। हमारे बीच उपस्थित कैलाश जी गुड़सरे सर उपस्थित है। इनका हमेशा सहयोग हमें मिलता रहता है। मैं चाहता हूं कि माननीय एसडीओ साहब इनका पत्रकार क्षेत्र में थे, वो भी बताओ ना, इसलिए कर रहे थे। मिस दिन दे दो सर। हमारे भी उपस्थित सर, इनका स्वागत हमारे तहसीलदार साहब करेंगे, ऐसी मैं विनती करता हूँ। चलो। हमारे बीच उपस्थित माननीय पहले संजय जी सूर्यकांत जी त्रिपाठी, इनका स्वागत अचलपुर के थानेदार गजानन जी कैसे करेंगे, ऐसी मैं उनसे विनती करता हूँ। हमारे बीच उपस्थित दीपक जी घाटे, इनका स्वागत सदमतपुरा के थानेदार साहब करेंगे, ऐसी मैं विनती करता हूँ। माननीय श्री अनिल जी गायकवाड़, इनका स्वागत हमारे उप विभागीय अधिकारी श्री बलवंत जी सर करेंगे, ऐसे में निवेदन करता हूँ। हमारे बीच उपस्थित श्री हेमंत जी गायकवाड़, इनका स्वागत हमारे तहसीलदार साहब संजय जी गरकल जी करेंगे, ऐसी मैं निवेदन करता हूँ। हमारे छोटे भाई विजय जी काकड़े, इनका स्वागत गजानन जी मेहत्रे करेंगे, मैं ऐसी विनती करता हूँ। हमारे भी उपस्थित श्री सैयद जी हुसैन, इनका स्वागत हमारे संस्था के अध्यक्ष संजय जी अग्रवाल करेंगे, इसकी मैं विनती करता हूँ। अविनाश जी तायडे, इनका स्वागत हमारे संस्था के सचिव राज जी इंगड़ी करेंगे, ऐसी मैं विनती करता हूँ।
हमारे बीच उपस्थित पत्रकार क्षेत्र और अचलपुर जुड़वा नगरी के साहित्य का एक बहुत ही सशक्त हस्ताक्षर जो मेरे बड़े भाई मेरे गुरु तुल्य माननीय राजा भाऊ धर्माधिकारी जिनका राजा के समान ही नाम है, मैं उन निवेदन करता हूं कि वे आए और अपना स्थान ग्रहण करें। हमारे बीच उपस्थित एकमात्र महिला पत्रकार, मैं इनके स्वागत के लिए हमारे उप विभागीय अधिकारी माननीय श्री बलवंत जी अरकराव साहब, इनसे निवेदन करता हूं कि इनका स्वागत करें। हमारे बीच उपस्थित माननीय नीलेश जी फाटकर, तहसीलदार साहब श्री संजय जी दरकल साहब से निवेदन करता हूं कि इनका स्वागत करें। हमारे बीच माननीय ललित जी कांबळे उपस्थित है, मैं उप विभागीय अधिकारी साहब से निवेदन करता हूं। माननीय सागर जी पुरोहित उपस्थित है, मैं हमारे उप विभागीय अधिकारी साहब से निवेदन करता हूं कि इनका पुष्प गुच्छ देकर स्वागत करें। सागर पुरोहित का आज बर्थडे भी है। सज्जनों, हमारे स्टेज पर जिन्होंने निष्पक्ष पत्रकारिता की और जो साहित्य की काव्य की रत्न अधिकारी, इनके स्वागत के लिए मैं हमारे तहसीलदार साहब से निवेदन करता हूं कि इनका पुष्प गुच्छ देकर स्वागत करें। बच्चू भाऊ गड़ू, इनका आगमन हो चुका है। मैं चाहता हूं एक बार जोरदार तालियां बजाकर इनका स्वागत करें। और हमारे संस्था के अध्यक्ष माननीय संजय जी अग्रवाल, इनसे निवेदन करता हूं कि पुष्प देकर इनका स्वागत करें। हमारे बीच माननीय हमारे ज्येष्ठ पत्रकार हरीश जी पुरोहित उपस्थित है, मैं हमारे उप विभागीय अधिकारी साहब से निवेदन करता हूं कि इनका स्वागत करें। वरिष्ठ पत्रकार उज्ज्वल अग्रवाल, इनका सत्कार बच्चों को भाई स्वरूप माननीय नाजिर भाई उपस्थित है, मैं हमारे संस्था के अध्यक्ष संजय जी अग्रवाल, इनसे निवेदन करता हूं पुष्प देकर इनका स्वागत करें। नाजिर भाई से हरिचंद्र जी, मैं अचलपुर के गावरान रेंटी के कैमरामैन हमारे एसडीओ साहब से निवेदन करता हूं कि मैं पुष्प गुच्छ देकर इन्हें सम्मानित करें। अभय जी मातने, इनके स्वागत के लिए मैं तहसीलदार साहब से निवेदन करता हूं कि इनका स्वागत करें। के लिए मैं
परतवाड़ा के थानेदार साहब मस्के सर से निवेदन करता हूं इनका स्वागत करें।